पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. सरकारी महिला नोकरदारांनीच लाटला लाडक्या बहिणींचा लाभ. 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये. नागपूर पोलिसांनी जप्त केली कारमधून नेली जाणारी 60 लाख रुपयांची रोख रक्कम. कारमधले 4ही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत. रक्कम कोणाची आणि कशासाठी नेली जात होती याचं गूढ. मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर. मुंबई भाजप उपाध्यक्ष रविराजांकडून करबुडव्यांची यादी सादर. करवसुली करा, रविराजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्री, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा डाहो. मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरणं भरायला सुरुवात. बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं. रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिन धरणही ओव्हरफ्लो. नवी मुंबई डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेला 1,81,00,000 लुटलं. बनावट आयकर अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. गुन्हे शाखेकडून टोळीला अटक. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ. राज्यामध्ये 425 कोरोनाबाधित आणि सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक मुंबईत. पुण्यात एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा. यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास. इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी सैन्यात. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत. विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघ बाहेर पडणार. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.